लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या स्वीट क्रेविंगसाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणजे होममेड नटेला आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपले सगळे ड्रायफ्रूट्स वापरून आणि कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह न वापरता बनवलेलं हे नटेला, यासाठी मी इथे वापरणार आहे अगदी मूठभर एवढे शेंगदाणे. शेंगदाणे अगदी ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही वापरले तरीसुद्धा चालेल, पण पीनटचा फ्लेवर छान येतो म्हणून वापरलेत. सोबतच ह्यात घातलेत मी अगदी अर्धा कप एवढे बदाम, थोडेसे काजू आणि थोडेसे अक्रोड. आता ह्यामध्ये बदामाचं प्रमाण आपल्याला सगळ्यात जास्त ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवरती सतत अशा पद्धतीने परतवत अगदी लालसर होईपर्यंत आपण याला छान असं खरपूस भाजून घेणार आहोत. आता हे फक्त तुम्ही बदाम काजू अक्रोडपासून सुद्धा बनवू शकता. मी जसं सांगितलं की यामध्ये पीनट्सचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून फक्त मी यात पीनट्स घातलेले आहेत. तुम्ही हे नाही घातले तरीसुद्धा चालेल. आता हे छान लालसर रंगावरती आपले भाजून झालेत. अगदी 5 मिनटं मी याला थंड करून घेते आणि त्यानंतर एका मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण ह्याला वेळोवेळी ऑन ऑफ करत असं बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून हे स्वतःचं ऑइल रिलीज करेल. तर 5 मिनटं हे थंड झालं आहे. आता लगेचच मी ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये काढून घेते आणि हे अजूनही बरंच गरम आहे, त्यामुळे एकाच वेळेला फिरवू नका, मिक्सर फार जास्त गरम होतो. तर आता ह्यामध्ये मी घालते गोडासाठी गुळाची पावडर. तर साधारण 2.5 चमचे मी इथे गुळाची पावडर घालते. गोड तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. सोबत मी छान असा चॉकलेटी फ्लेवर देण्यासाठी यामध्ये घालते कोको पावडर. तर 2 टेबलस्पून एवढी कोको पावडर आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. कोको पावडर आपल्याला अगदी चांगल्या ब्रँडची वापरायची आहे, जेणेकरून आपल्याला नटेला कडू लागणार नाही. आता हे पहा, एकदा ऑन ऑफ करत मी हे अशा पद्धतीने बारीक करून घेतलं आहे. चमच्याने सारखं करून पुन्हा एकदा मी ह्याला फिरवून घेते. 2 वेळा पुन्हा ऑन ऑफ करत मी ह्याला फिरवलं आणि तुम्ही पाहू शकता आता हे हलकंसं ओलसर झालेलं आहे. पुन्हा एकदा मी ह्याला सारखं करून घेते आणि पुन्हा एकदा मी ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेते. हलकंसं ऑइल पुन्हा रिलीज होईल, तर ह्याला मी पुन्हा फिरवून घेते. अगदी छान लागतं हे, टेस्टलासुद्धा नक्की ट्राय करा. आता हे पुन्हा फिरवल्यानंतर यामध्ये मी साधारण 1.5 टेबलस्पून एवढं तूप घालते. इथे तुपाच्या ऐवजी तुम्ही नारळाचं जे तेल येतं कोल्ड प्रेस ते वापरू शकता. छान चॉकलेटच्या फ्लेवरसाठी मी यामध्ये थोडंसं डार्क चॉकलेट आणि थोडंसं मिल्क कंपाऊंड जे आपण केकसाठी वापरतो ते होतं, ते घालून पुन्हा एकदा ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे छान असं इथे लिक्विडी झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं व्हॅनिला इसेन्स, ज्यामुळे आपल्या नटेलाला छान असा फ्लेवर येईल. आणि ह्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आता इथे फिरवताना मी ह्यात 2 चमचे मधाचा वापरसुद्धा केला होता, जो व्हिडिओमध्ये शूट करायचा राहून गेला. इथे तुम्हाला मध वापरायचं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडेसे खजूर वापरले तरीसुद्धा चालेल. पुन्हा एकदा यामध्ये अगदी 1 टेबलस्पून एवढं मी तूप घातलं आहे आणि ह्याला फिरवून घेते. आता छान असं क्रीमी स्मूथ असं आपलं हे नटेला इथे रेडी झालेलं आहे. हे एका काचेच्या बर्नीमध्ये भरून तुम्ही चपातीला लावून, ब्रेडला लावून किंवा अगदी स्वीट क्रेविंग झालेली असताना 1 चमचा असं सुद्धा खाऊ शकता. चला तर मग तुम्हीसुद्धा हे नटेला नक्की ट्राय करून पहा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मी ह्यात तूप वापरलेलं आहे, त्यामुळे हे पूर्ण थंड झाल्यानंतर हलकंसं घट्ट होतं. तुम्हाला जर हे असंच क्रीमी स्मूथ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल वापरलं तुपाऐवजी तरीसुद्धा चालेल. चला तर मग तुम्ही लवकर हे नटेला घरच्या घरी ट्राय करून पहा. आपण ह्या ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत, तूप वापरले आहेत, त्यामुळे लहान मुलांना तुम्ही बिनधास्त हे खायला देऊ शकता. लवकर ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला फॉलो नक्की करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.